भाजी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं, त्याच्यात जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे हे बारीक करून त्यात परतवलेले आहेत. हे कांदा आपल्याला थोडा लालसर करायचा आहे आणि मेथ्या या अगोदरच अर्धा तास नाही का एका पातेल्यामध्ये याच्यावर बॉईल करायला ठेवायच्या आहेत. छान नरम होईपर्यंत त्या उकळून घ्यायच्या आहेत. पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे त्याच्यातलं, तर बिलकुल कडू लागणार नाही खायला आणि शरीरासाठीही खूप चांगले असतात मेथ्या. ज्यांचे हातपाय वगैरे दुखते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. इकडे कांदा छान लाल झाला, त्याच्यात जिरं मोहरी आणि लसणाचा गोळा टाकून घेतलेला आहे. ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हळद टाकायची, आपल्याला तिखट टाकायचं आहे, त्याच्यामध्ये अजून गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला, घरगुती आहे तो. ते टाकल्यानंतर ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे 1 चम्मच. जे आपण मेथ्या उकळायला ठेवलेल्या होत्या त्या पूर्ण शिजून झालेल्या आहेत. पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे त्याच्यातलं, जेणेकरून त्या कडू नाही लागत. त्यानंतर मग त्याच्या कांद्यामध्ये पूर्ण ॲड करून टाकायचे आहे. थोडेसे चिकट वाटते पण ते खायला खूप छान लागते भाजी याची. कोणाला रश्श्याची करायची असेल रश्श्याची करू शकते, पण कोरडी चांगली लागते. ते सगळं टाकून घेतलं. सगळं भाजीचं मिश्रण वगैरे सगळं एकत्र करून घ्यायचं. ते चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. छान परतून घेतल्याच्या नंतर थोडा वेळ बारीक आचेवर ते छान गरम होऊ द्यायची. तयार आपली मेथ्याची भाजी. थँक यू. कीप वॉचिंग.